एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण पाहणार आहोत एम, इज, आर यांचा वापर कुठे आणि कसा करावा। तुम्हाला इंग्लिश बोलते वेळी सेंटेन्सेस बोलताना एम, इज, आर चा वापर कधी करावा आणि कसा करावा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवातीला एम चा वापर कधी करावा हे पाहणार आहोत। एम एम हे फक्त आयच्या पुढे येतो, जसे की आय एम हॅपी। तर आय आल्यामुळे इथं फक्त एम येतं, किंवा आय एम बिझी। तर इथे सुद्धा आय हा करता आल्यामुळे इथं हेल्पिंग वर्ब हे एमच येतं। तर कधीही तुम्ही आय वरून सेंटेन्सेस बोलत असाल तर त्यापुढे प्रेझेंट टेन्स मध्ये एम येतं। तर एम च्या नंतर आपण पाहूया की इज हे कधी वापरायचं। इज तर व्यक्ती किंवा वस्तू हे एकवचनी असतात तेव्हा त्या सेंटेन्सेस मध्ये हेल्पिंग वर्ब इज येतं, किंवा सेंटेन्सेस मध्ये ही, शी, इट हे जर कर्ते आले असतील तर त्यांच्या पुढे इज येतं। ही, शी आणि इट। एम च्या पुढं एम हे आय या कर्त्याच्या पुढे येतं, तर इज हे ही, शी, इट या कर्त्यांच्या पुढे येतं, किंवा एकवचनी वस्तू किंवा व्यक्तींच्या पुढे इज येतं। जसे की ही इज माय ब्रदर। तर हे इथं करता ही आलाय म्हणून इथं हेल्पिंग वर्ब हे इज आला आहे। शी इज कुकिंग। तर सेंटेन्सेस हे प्रेझेंट मध्ये असताना शी च्या पुढे सुद्धा इज येतं, किंवा एखादी वस्तू विषयी आपण बोलत असतो तेव्हा सुद्धा इट आल्यावर त्यापुढे इज वापरायचं। इट इज नॉट रेडी, हे तयार नाही। रिया इज अ टीचर। तर रिया ही टीचर आहे। ही रिया ही एकच करता आहे, एकवचनी म्हणजे एकच आहे, त्याच्यामुळे इथं आलेला आहे इज। तर यानंतर आपण आर हे हेल्पिंग वर्ब कधी वापरायचं हे पाहणार आहोत। आर तर आर हे सुद्धा प्रेझेंट टेन्सच्या वाक्यात येतं, आणि हे यू, वी, दे किंवा प्लुरल नेम्स म्हणजे जास्त व्यक्ती यांच्या पुढे आर येतं। तर एकापेक्षा जास्त व्यक्ती किंवा वस्तू असतील तेव्हा आर वापरायचं, जसं की यू आर स्मार्ट। तर यू हे इथं एकच आहे, एकवचनी आहे। हा यू हे एकवचनी किंवा बहुवचनी सुद्धा असू शकतं। इथं पहा यू बोथ म्हणजे एकापेक्षा जास्त आले, दोन व्यक्ती आहेत। यू बोथ आर स्मार्ट। तिथे जास्त व्यक्ती असून सुद्धा यू च्या पुढे आरच वापरलं जातं। एक्झाम्पल पहा, वी सेंटेन्सेस मध्ये आल्यावर वी च्या पुढे सुद्धा आर येतं। आर, वी आर फ्रेंड्स। दे आलं सेंटेन्स मध्ये, दे आलं तरी सुद्धा तिथे दे आल्यावर आर वापरलं जातं, जसं की दे आर माय फ्रेंड्स।
किंवा प्लुरल नेम्स आल्यावर सुद्धा आर वापरायचं. जसे की माय पेरेंट्स आर ॲट होम. तसेच these फ्लॉवर्स. आता हे फ्लॉवर सुद्धा प्लुरल आहे म्हणजे बहुवचनी. आर ब्युटिफुल. तर एम हे आयच्या पुढे येतं, इज ही शी इटच्या पुढे येतं आणि आर हे यू वी दे या कर्त्यांच्या पुढं आणि अनेक वचनी कर्त्यांच्या पुढं आर येतं. आता तुम्हाला समजलं असेल की एम इज आर हे कुठं वापरतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.